कारण की ह्याच्यामध्ये ना खूप काही शिकायला, आणि मेन गोष्ट तर आहे ना, मुलांना आपल्या हा चित्रपट दाखवला पाहिजे. कारण की मुलांना याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे. मुलं असतील, आजकालची मुलं म्हणजे नाही का, आई वडिलांना वगैरे व्यवस्थित पाहत नाही, त्यांच्यासाठी खरंच हा खूप चांगला चित्रपट आहे. आणि खरं तर मीच तुमचे धन्यवाद, तुम्ही एवढा चांगला चित्रपट समाजापुढं प्रदर्शित केलात, त्याबद्दल धन्यवाद. कारण की माझी बोलण्याची मानसिकता नाही, नाही तर मी खूप काही बोलले असते. हा माझा मुलगा आहे, मला माझ्या मुलामध्येच, तुमच्यामध्येच माझा मुलगा दिसला, म्हणून मी त्याला खास येत नव्हता, तो म्हणत होता मी नाही येणार, मी नाही येणार, मी त्याला जबरदस्तीने घेऊन आले. आणि ही माझी मुलगी आहे श्रावणी, आणि हा सार्थक संतोष घोलप. आणि तुला वाटत होतं यायचं नाही मराठी पिक्चर पाहायला, पण आता कसं वाटलं, काय कसं वाटलं सिनेमा तुला? तो पण रडत होता, खूप रडत होता. छान म्हणजे आता तुम्ही सगळे तरुण आहात, आपण म्हणतो आपली एक पिढी आणि आपल्या मागची पिढी ही, हो ना, तर मुलांना हिंदी चित्रपट किंवा थोडेसे एंटरटेनिंग चित्रपट लागतात. या चित्रपटातून तुला काय वाटलं नेमकं? म्हणजे आवडला की नाही आवडला का? आवडला, खूप छान होता पिक्चर. म्हणजे मला त्याच्यात असं माझा मित्र दिसला माझ्यासोबत. त्याचं पण एक मित्र आहे, दोघं पण सोबतच असतात. कृष्णा घोलप नाव आहे त्याचं. पण सकाळी झोपेतून उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत ते दोघं सोबत असतात. पहिल्या सीन मध्ये त्याचा एक मित्र तो दिसला, म्हणजे मला पण दिसलं, कारण की मी त्याला पण माझ्या मुलासारखा जीव लावते. आणि नंतर तो मित्र नंतर जाऊन परत दुसरा मित्र भेटणार मुंबईमध्ये वगैरे शहरात जाऊन, पण तो पण नंतर जातो. म्हणजे एक प्रकारचं स्ट्रगलच होतं, म्हणजे नाही का, आयुष्य कसं जगायचं हेच होतं त्याच्यामध्ये पूर्ण. बरोबर. चित्रपटात मैत्रीवरती फोकस केलाय. एक मित्र गेला तर दुसरा भेटतो. मैत्री कशी निभावली पाहिजे, भले दोन वेगळ्या जातीचे दोन मित्र मिळाले, पण मैत्रीमध्ये जात धर्म असं काही नसतं. गोष्ट देवानी ना सगळ्यांना शेवटी देव आहे. संघर्ष तेच मोटिवेशन आहे फिल्मचं, की तुम्हाला शेवटपर्यंत संघर्ष करायचा आणि यश तुम्हाला सगळ्यात शेवटी मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं, आधी हार मानायची नाही. कारण मला म्हणत असतो मला जमल काही, मला माझ्याच्याने नाही होणार. म्हटलं प्रयत्न तर कर, प्रयत्न केल्यावर सगळंच भेटतं. पहिल्यांदाच एक आता सांगतो, जमल का? 10 वर्ष झाली चित्रपट करून, जमल पडून होता सिनेमा. आज 10 वर्षानंतर सिनेमा रिलीज झालाय. जर मी मधीच हार मानली असती किंवा तो संघर्ष सोडला असता, द्या सोडून, काय नाही, प्रयत्नच केले नसते तर यश मिळालं नसतं. मार्ग मिळत जातात, इथं आल्यावरती मार्ग मिळाले, आपण फक्त शोधत राहायचं आणि ते भेटतं. असं तर असो, आपण आलात जुन्नर वरून, खूप खूप आभार. चित्रपट तुम्हाला आवडला, आनंद झाला.